व्यासपीठ महाराज साहेब, अमोलजी मोहिते, सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक, सगळे पंचायत समिती माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ युवक, सगळ्यांना मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. पहिले मी नेहमीप्रमाणे घोषणा द्यायची राहिलो, पण आता घोषणा देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज वार्ड क्रमांक 17 मध्ये महाराज साहेब आणि नगराध्यक्षाचे उमेदवार अमोलजी मोहिते उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत. मला वार्ड क्रमांक 17च्या बाबतीत महाराज साहेब थोडक्यातच मी बोलणार आहे, तुम्हाला जायचंय. पण वार्ड क्रमांक 17 मध्ये आतापर्यंत आम्ही तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आशीर्वादानं केलेली काम आहेत. सगळं काय केलंय हे तुम्ही केलंय. मग आम्ही तुमच्या मागं लागून महाराज साहेब हे काम करायचं, ते काम करायचंय म्हणून हे सगळे कामं झालेले आहेत, महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. हे सगळ्यांना माहीत असू दे. पाण्याची 36 कोटीची स्कीम आपली, विलासपूर गोळीबार आणि शाहूनगरची स्कीम 100% पुढच्या 2 महिन्यात ती पाण्याची स्कीम चालू होणार आहे. सगळ्यांना घरोघरी पाणी व्यवस्थित वेळेत मिळणार आहे. रस्त्याचे काम, लाईटची काम, जवळजवळ माझ्या हिशोबाने 36 कोटी रुपयाचं काम, रस्ते, लाईट, गटर आणि 37-38 कोटी रुपयाची पाण्याची स्कीम. या विलासपूर गोळीबारला एवढं काम महाराज साहेबांच्या माध्यमातून झालंय. माझा त्याच्यात पाठपुरावा असेल. माझ्या बरोबर माझी बहीण उभी आहे, निकमताई, पूनम निकमताई, त्या उभे आहेत. यांना बी माझ्याबरोबर 4 वर्ष झाले काम करते. तिला बी प्रचंड बहुमतानं आपण निवडून द्या. मला समोर बसलेल्या सर्व नागरिकांना एवढंच सांगायचंय, उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगायचंय, ज्येष्ठ असू दे, युवक असू दे, मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे. मी नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादाने, 100% महाराजांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक होणार आहे. पण मला एवढंच सांगायचंय, मी कायम कार्यकर्ता म्हणून राहील. नगरसेवक झालो म्हणून मला डोक्यात काही 2 शिंग येणार नाहीत. पण मी 100% मी विलासपूरचा आणि तुमचा फिरोज पठाण आहे. माझ्यात काही बदल होणार नाही. मी 100% विलासपूरच्या छोट्याच्या कार्यकर्त्याचं, नागरिकाचं, कुणाचंही कुठलंही काम सोडणार नाही. कुठल्याही गोष्टीला कुठल्याही गोष्टीला दुजोरा देत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे, मी स्वतः उभा आहे. मी इतके वर्ष 4-5 वर्ष काम करतोय. मी समाजसेवक म्हणून काम करत होतो. पण मला उभं करण्यात माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून उभं राहतो. काल काहीतरी मला गांधी मैदानावर ठोकलं गेलं. गांधी मैदानावर काहीतरी बोलला दादा. पण दादाला एवढंच सांगायचंय, माझ्या नेत्याने मला धंदा तरी शिकवला. तुम्हाला कुठला धंदाच नाहीये, पण तुम्ही आमची माप काढताय. काढा दादा, आमचं काय म्हणणं नाही. पण माझ्या नेत्याने मला सक्षम केलंय. अमोल मोहिते सारखं, बाळासाहेब खंदारे तिथं उदाहरण आहे. माझ्या नेत्यावर जो असेल त्याची सक्षम सगळ्या गोष्टीचं, आर्थिक असू दे, राजकारणी असू दे, सगळ्या गोष्टीत माझे नेते करू शकतात. म्हणून या जागेवर आम्ही जे उभे ते आमच्या नेत्यामुळे उभे. तुमच्याकडे काहीच नाही, फक्त तुम्हाला बोलायचंच काम आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. चांगलं बोलला माझ्याबद्दल, त्याबद्दल तुम्हाला बी शुभेच्छा. महाराज साहेब, मी कमळ चिन्ह उभा आहे. कमळ चिन्ह ह्या इथं माझ्या वार्डात कमळ चिन्हाचीच काय कार्यकर्ते, काय जवळचे माझे मित्र माझ्या विरोधात प्रचार करतात. पण त्यांना बी मला खास करून सांगायचंय, मित्रांनो, मी कमळ चिन्ह उभा आहे. मी भाजप पक्षाचा उमेदवार आहे. मला तुम्हाला नम्र विनंती करायची, सगळ्यांना हात जोडून सांगायचंय, मी कमळ चिन्ह उभा आहे. दुसऱ्या कुठल्याही चिन्ह उभं नाही. आणि अधिकृत उमेदवार मी आणि पूनमताई आहे, हे सगळ्यांना माहीत असू दे. जसं किरवेताई म्हणल्या, कुणीतरी महाराज साहेब स्पीकर लावलाय, त्या स्पीकर मध्ये लावलंय. 40 वर्ष काम करतोय आणि इतकं काम केलं, म्हणजे कुठं ग्राउंड केलं, कुठं रस्ते केले. मला एवढंच सांगायचंय, 1 रुपयाचा बी फंड आणला असेल. 3-4 उमेदवार काय उभे आहेत, त्यांना पूनमताईच्या विरोधातली 2-3 उमेदवार उभे आहेत. माझ्या विरोधात बी 1 उमेदवार उभे. त्यांना 1 रुपयाचाही फंड आणला असेल. तुम्ही सगळी जण जनता सुज्ञ आहे. 1 रुपयाचा बी, दुसरा रुपया बी नाही म्हणत, 1 रुपयाचा बी कुठल्याही माध्यमातून फंड आणला असेल
उगाच खोटं लोकांना दिशाभूल करायचं काम करू नका. पण महाराजसाहेब एवढंच सांगतो, तुमच्या माध्यमातून इथून पुढं विलासपूरमध्ये जी काय विलासपूरची काम राहिले, जी काय विलासपूरचं भरपूर कामं राहिलेत, रस्त्याची कामं आहेत, महाराजसाहेब एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही सगळ्या गोष्टी मला दिल्यात आणि एवढं मोठं आज मला तिकीट दिलं, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हात तुम्ही एवढं मोठं तिकीट दिलं आणि पक्षाचं तिकीट दिलं, त्याबद्दल तुमचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचे आणि भाजप पक्षाचे खरोखर मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला कमळ चिन्ह उभं केलं आणि मला एवढंच सांगायचंय, या तुमच्या विलासपूरचा फिरोज पठाणे आयुष्यभर तुमच्या पायात राहील. माझ्याकडनं विलासपूरच्या कुठल्याही माणसाला दुखावलं जाणार नाही. विलासपूरच्या छोट्याच्या छोट्या लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत मी कायम तुमचं काम करीत राहीन. एकदा मला संधी देऊन बघा. मी 2 तारखेला कमळचे चिन्ह तुम्ही बटन दाबून, मी असू दे, पूनमताई असू दे, नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते, एकदम सुंदर आणि चांगला चेहरा महाराजसाहेबांनी दिला. खरंच अमोल मोहितेंचं काम की आता मी बघतोय 15 वर्ष झाले अमोल मोहिते नगरसेवक आहेत, पण प्रत्येक वार्डात आणि चांगलं प्लॅनिंग करून महाराजसाहेबांना अमोल मोहितेला तिकीट दिलं. सातारचा विकास अमोल मोहिते 100% करू शकतात. त्यांच्याबरोबर मी असू दे, पूनमताई असू दे, आम्ही सगळे नगरसेवक 100% त्यांना त्यांच्या सांगण्यासर ते सांगतील तसं काम करू. पण मला अमोलजी मोहितेंना एवढंच सांगायचं आहे, माझ्या छोट्याशा वार्डवर, वार्ड क्रमांक 17वर तुमचं कायम लक्ष असू दे. मी तुमचा पहिल्यापासून मित्र आहे. संभाजी महाराजांची जयंती तुम्ही करत होता, मी शिवाजी महाराजांची जयंती तुमच्याच आशीर्वादाने इथे चालू केली. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, शिवाजी महाराजांची जयंती मी जेव्हा हयात आहे, मी तवर नगरसेवक असू नसू, पदाधिकारी असू नसू, मी जेव्हा जिवंत आहे तवर या स्टेजला शिवाजी महाराजांची जयंती मी करणार आणि कायम करत राहणार. छत्रपतींचा गादीचा मान मी कायम ठेवणार. मला खास करून सांगायचंय, तुम्ही सगळीजण माझ्या बरोबर, पूनमताईच्या बरोबर आमचं कमळ चिन्ह आहे. 2 तारखेला कमळ चिन्ह बटन दाबून अमोल मोहित्यांना 2 तारखेला कमळ चिन्ह बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. एवढंच सांगायचंय. कुठेही माझ्याकडनं चुकी झाली असली तर मी सगळ्यांना, स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर, समोर बसलेले माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, माझे सर्व युवक मित्र, त्यांची मी माझ्याकडनं कुठं चुकलं असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. माझ्याकडनं पुन्हा एकदा तुमची का क्षमा मागतोय, पण मी चुकणार नाही. मी तुमचा कार्यकर्ता आहे, आयुष्यभर तुमच्या सगळ्यांच्या पायात राहील. आप्पा जनाईबाईची शपथ सांगतो, आता जी इंद्रनगरचा विकास केलाय ह्याच्या दुपटीनं तिकटीनं महाराज साहेबांच्या आशीर्वादानं अमोल मोहितेच्या नगराध्यक्ष पदात मी जी काय इंद्रनगरची कामं राहिल्यात ती पूर्ण करेन. महाराज साहेब इंद्रनगरमध्ये आतापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे, 2 ठिकाणी टॉयलेट बाथरूम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, गटरचं काम चालू आहे, पाण्याचं कनेक्शनचं काम चालू आहे. मी इंद्रनगरच्या सगळ्या माणसांना आणि सगळ्या कॉलनीतल्या, विलासपूर असू दे, गोळीबार असू दे, सगळ्यांना विनंती करतो, मी कुठल्याही कॉलनीतलं काम ठेवणार नाही, कुठल्याही कॉलनीत दुजाभाव करणार नाही. एवढं सांगून, पूनमताई माझी बहीण आहे, तुम्हाला एवढं सांगतो, त्या बचत गटात एवढं काम करते, तिला बी प्रचंड बहुमताने विजय करा, मला बी प्रचंड बहुमताने विजय करा. मला एवढंच सांगायचंय. एवढं बोलून मी आज 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीला आम्ही सार्थ करून दाखवू असं मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतो. आत्ताच फिरोजबाईंचं भाषण झालं. फिरोजबाई जवळजवळ 20 ते 25 वर्ष माझ्याबरोबर आहेत. साताऱ्यात आल्यापासून त्यांचा आणि माझा संबंध आहे. पण त्यांची काम करायची एक हिरिरी जर पाहिली आपण तर कोणतंही काम करताना ते वाद पण घालतात आणि पण काम पण करून घेतात. म्हणजे एक लहान मुलगा जसा हट्ट करतो तसा हट्ट करून तो म्हणजे महाराजांच्या मागं असू देत किंवा कोणाच्या पण मागं असू देत काम करून घेतात. त्यांचं काम जर पाहिलं गेलं तर तुम्ही
कोविडमध्ये तुम्ही इथल्या लोकांनी पाहिलं असेल, कोणत्याही गोष्टीचं त्यांनी इथं कमी पडून दिलं नाही. दूध असू देत, भाजी असू देत, अन्नधान्य असू देत किंवा हॉस्पिटलायझेशन असू देत, या सगळ्यासाठी त्यांनी म्हणजे माझी लोक, माझा वॉर्ड, माझा प्रभाग, असा माझ्या बहिणी, माझे भाऊ असं करून त्यांनी कामाच्या पाठीमागे लागून कामं करून घेतलेली आहे. महाराजांना माहिती आहे की कसं हट्ट ते करतात आणि कसं कामं करून घेतात. ह्याच्या पुढे सुद्धा त्याच पद्धतीनं कामं करतील ह्याची मी ग्वाही इथं आपल्याला देतो. पूनमताईंच्या बाबतीत सांगायचं तर पूनमताईंचं सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत. त्यांचं पण सामाजिक काम तेवढंच मोठं आहे. आता शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला जी उमेदवारी महाराजांनी दिलेली आहे, एवढे उमेदवार असताना सुद्धा माझं त्यात त्यांनी सिलेक्शन केलं उमेदवारीसाठी. तर माझा एकंदरीत नगरपालिकेचा अभ्यास किंवा नगरपालिकेचा माझा एक्सपिरियन्स हे पाहून त्यांनी मला उमेदवारी दिली आणि ती नक्कीच मी स्वार्थ ठरवीन. आपल्या इथं सुद्धा आता महाराजांच्या माध्यमातून प्रोजेक्ट चालू आहेत, बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. इथं पाण्याच्या टाकीचं काम चालू झालेलं आहे. पाणी पण आपल्याला नवीन ह्याच्यातनं पाणी पुरवठ्याच्या ह्याच्यातनं नवीन चालू झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी महाराजांच्या माध्यमातून चालू आहेत. जवळजवळ महाराज मिनिस्टर झाल्यानंतर 1000 कोटीचा फंड आपल्या सातारा शहरासाठी त्यांनी आणलेला आहे. इथं तुमच्या इथं फिरोजबाईंनी जवळजवळ 60-70 कोटी रुपयाची कामं आतापर्यंत केलेली आहेत आणि ही कामं करत असताना, हा फंड मिळवत असताना देवेंद्र फडणवीसांचा जे महाराजांवर विश्वास आहे, तो विश्वास आपण ही कामं व्हायची असेल तर आपल्याला फंड पाहिजे आणि जर फंड पाहिजे असेल तर आपण सुद्धा आपली जबाबदारी, आपल्या लोकांची सगळ्यांची जबाबदारी की आपण हा फंड मिळत असताना त्यांनी जी भाजपचे सगळे उमेदवार दिलेले आहेत यांना सगळ्यांना आपण निवडून द्यायचं आहे. येत्या 2 तारखेला आपल्याला 3 मतदान करायचं आहे. 2 नगरसेवक पदासाठी कमळाचे बटन दाबायचे आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी कमळाचे बटन दाबायचे. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.